घरामध्ये निगेटिव्हिटी वाढली असं वाटतंय, सारख्या कटकटी होतात, भांडणं होतात, कामांमध्ये अडथळे निर्माण होतात, पैशाचा फ्लो थांबला आहे, काहीतरी नकारात्मकता आली असं वाटतंय. तर त्यासाठी काही पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल असे उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळं काही गोष्टी सुरळीत चालू होत्या, पण ऑल ऑफ सडन गोष्टी चेंज झाल्यात. घरामध्ये वादविवाद वाढायला लागलेत, भांडणं वाढायला लागलीत, निगेटिव्हिटी आल्यासारखं वाटतंय. काही ना काही ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, आजारपण वाढायला लागलेत. मुलांमध्ये कटकटी निर्माण झालेल्या आहेत, पैसा टिकत नाहीये, कुठून तरी पैसा खर्च होत जात आहे. ह्याचं कारण असू शकतो वास्तूमध्ये काही ना काही स्वरूपामध्ये नकारात्मकता प्रवेश केलेला असू शकते. तर आपल्याला वास्तू ही क्लीनअप ठेवणं गरजेचं आहे. ती नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल उपाय आहेत. जे तुम्ही काही उपाय ऐकताय ते सर्वसाधारण उपाय आहेत. प्रॅक्टिकली जे वास्तूमध्ये मी करतो आणि त्याचे रिझल्ट्स अतिशय पॉवरफुल मिळतात असे काही उपाय सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे काय करायचं आहे, तर वास्तूच्या म्हणजे आपल्या घराच्या असेल किंवा शॉपचा असेल त्याच्या 4 कोपऱ्यामध्ये पिवळी मोहरी ठेवायची. एका वाटीमध्ये काय करायचंय, पिवळी मोहरी ठेवायची. मीठ ठेवणं, नमक ठेवणं हा पार्ट वेगळा आहे आणि पिवळी मोहरी हा पार्ट वेगळा आहे. पिवळी मोहरी हे त्याच्या कित्येक पट, हजार पट पॉवरफुल अशा प्रकारे काम करते. 4 कोपऱ्यामध्ये काय करायचे, छोटीशी वाटी असेल, त्या वाटीमध्ये थोडेसे एक 4 दाणे पिवळी मोहरी ठेवायची. मार्केटमध्ये मिळती, येलो कलरची मोहरी असती. ती 4 वाटीमध्ये 4 कोपऱ्यात ठेवायची. एक 5-7 दिवस, 8-8 दिवस, 15 दिवस ठेवायची. नंतर ती फ्लशमध्ये, टॉयलेटमध्ये टाकून द्यायची. त्यामुळे काय होईल, जी निगेटिव्हिटी येईल ती ऍब्सॉर्ब केली जाईल आणि वास्तूतली पूर्णपणे नकारात्मकता त्या पिवळ्या मोहरीच्या माध्यमातून बाहेर पडेल. दुसरा विषय, टॉयलेट जे आहे किंवा बाथरूम आहे तर त्याच्यामध्ये आपण कापूर, थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत थोडंसं खडा मीठ घ्यायचं. दोन्ही एकत्र ठेवायचे. नुसता खडा मिठानं निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होत नाही. त्यासाठी थोडासा भीमसेनी कापूर त्याच्यासोबत ठेवणं गरजेचं आहे. थोडासा भीमसेनी कापूर आणि खडा मीठ हे एकत्र ठेवायचे. 4, 8, 15 दिवस ठेवायचं. नंतर ते पण फ्लश करून टाकायचं. यामुळे काय होईल, टॉयलेटमधून जी नकारात्मकता बाहेर येते ती क्लोज होईल. टॉयलेटचं दार हे नेहमी बंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण टॉयलेटचं दार बऱ्याच वेळा उघडं राहतं. त्यामुळं नकारात्मकता जी आहे, निगेटिव्हिटी आहे ती प्रवेश करते. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, इकडं तिकडं फिरत असतो आणि तसंच घरामध्ये एंट्री करतो आणि आपल्यासोबत काय, या सगळ्या निगेटिव्हिटी आपल्यासोबत कॅरी करत असतो आणि त्या वास्तूमध्ये पसरत असतात. आपल्याला कळत नाही. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, ऑल ऑफ सडन 2-3 महिन्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स यायला लागतात. किंवा एखादं फंक्शन आपण आपल्या घरामध्ये अरेंज करतो. बरीच लोक आपल्या घरामध्ये येतात. खूप छान छान कौतुक करतात, बोलतात, घराविषयी चांगलं बोलतात आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवसानंतर घरामध्ये वादविवाद, प्रॉब्लेम चालू होतात. याचं कारण आहे निगेटिव्हिटी, नकारात्मकता. याच्यासाठी काय करायचं आपल्याला, तर याच्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल असा उपाय सांगतो, जो डेली बेसिसवर कोणीतरी करणं अतिशय गरजेचं आहे. गाईची शेणी घ्यायची, एखादा छोटासा तुकडा घेतला तर चालेल. त्याच्यावरती काय करायचं, भीमसेनी कापूर टाकायचा, चुरा करून टाकला तर चालेल. त्याच्यावरती गाईचं तूप टाकायचं आणि त्यानंतर काय करायचं, हातामध्ये 2 लवंग घ्यायचे, मुठीमध्ये पॅक करायच्या, मुठीमध्ये घ्यायच्या आणि हनुमानाचं स्मरण करायचं. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जाप करायचा आहे किंवा 1 मिनिट जाप करायचा आहे. तोंडानं बोलायचा तो मंत्र आणि त्याच्यानंतर काय करायचं, मूठ उघडायची आणि तोंडाची फुंकर जी आहे तर ती त्या लवंगवरती हळूच फुंकायचंय, की जेणेकरून आपल्या तोंडाची मंत्राचा जाप झालाय तो त्या लवंगावरती येईल. आणि तो लवंग जो आहे तो मगाशी जे मिश्रण केलं आपण, शेणी घेतली, त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवलाय, त्याच्यावर तूप टाकले, त्याच्यामध्ये ते 2 लवंग टाकायचे आणि हनुमानाचं स्मरण करून ते जाळायचे. आपण कुठे जाळू शकतो, घराच्या आग्नेय दिशेमध्ये जाळू शकतो. गोल सर्कलमध्ये हे आपण ते थोडंसं जळत असताना थोडंसं फिरवू शकतो किंवा एका जागी ठेवू शकतो. हे सकाळी करा किंवा रात्री करा. ही वास्तूची पॉवरफुल रेमेडी आहे. त्याच्यामुळे काय होईल, जी नकारात्मकता घरामध्ये प्रवेश केलेली आहे, जेलसी वृत्ती, कुणाची कुठूनही नकारात्मकता आली, ती दूर होण्यासाठी हे सर्व उपाय एकत्रितपणे करणं गरजेचं आहे. हे उपाय करा आणि अनुभव 100% मध्ये मला कळवा. कारण मला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. लोकांच्या घरामधली निगेटिव्हिटी कशी काढायची ती लोकांना माहित नाही. नुसतंच खडामीठ लोकजण काय करतात, खडामीठ इकडे ठेवा, बाकीचे अशा गोष्टी करा. पण या पॉवरफुल रेमेडी नाहीये. जोपर्यंत त्या ठिकाणी लवंग जळणार नाही, एखाद्या परमेश्वराचा, हनुमान जो आहे तो चिरंजीवी मानलाय
आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये हनुमान हा असा पॉवरफुल परमेश्वर आहे की तो काहीही करू शकतो. त्याचं स्मरण केल्यानंतर नकारात्मकता घरामध्ये उरणार नाही. तर हे सोपे सोपे रेमेडीज आहेत, आपण परफॉर्म करू शकतो. कुणीही हातामध्ये घेतले तरी चालतील. हे रेमेडीज करा, मला तुमचे अनुभव कळवा, हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. थँक्यू.